हॅलो, वेलकम टू अवर चॅनल TNA वाईब्स. तर आज संडे आहे, सो कुठेतरी फिरायला जायचं होतं आणि पावसाळा म्हटल्यानंतर आमचं ठरलेलं ठिकाण असतं बदलापूरला मुळगाव म्हणून एक आहे बारवी डॅमच्या इथे. तर तिकडे आम्ही दरवर्षी जातो. तर यावर्षी म्हटलं जरा पाऊस कमी आहे, पण ठीक आहे. खूप पावसात सुद्धा जाण्यात अर्थ नाहीये तिकडे, त्यामुळे आज पाऊस कमी आहे तर आम्ही आज जातोय आणि आज मज्जा करणार आहोत. तुम्हाला पण तिकडची सीन सिनेरी दाखवतो. तिकडे मंदिर पण आहे आणि तिकडचा एक फेमस वडापाव आहे, तो पण मस्त लागतो. तो पण तुम्हाला दाखवतो. थोडासा लेट झालाय पण ठीक आहे, संडे असल्यामुळे थोडासा चालतं. आज आम्ही जरा उशिरा उठलो, उशिरा कामं झाली, त्यामुळे पण मज्जा येणार आहे. आम्हाला आमचा एक ब्लॉग पण शूट करायचा होता, सो आम्ही करून घेतला. कारण यायला मे बी आम्हाला लेट होईल, सो म्हटलं आधी करून घेऊया फ्रेश आहोत तोपर्यंत. सो आणि मग आता आम्ही निघालो. क्लायमेट मस्त आहे, मस्त क्लायमेट आहे. पाऊस थोडा कमी आहे आज, त्यामुळे सगळं हिरवळ पण आहे आणि खूप पाऊस पण नाही, सो एन्जॉयबल आहे. सो तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आमच्यासोबत आमचे नेहमीचे मित्र आहेत, ते पण आहेत आमच्यासोबत. तर आणि आमची पावसाळ्यातली पहिलीच ट्रिप आहे ही. छोटीशी ट्रिप आहे पण पहिलीच ट्रिप आहे. पावसाळ्यात आम्ही कुठेतरी जातोच, तर तीच आजची आमची पहिली ट्रिप आहे. सो बघूया कशी मजा येते आणि तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. तुम्ही कुठे कुठे जाता पावसाळ्यात ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या आसपासची ठिकाणं कुठली आहेत, अशी काही ठिकाणं आहेत जिथे आम्ही जाऊ शकतो पावसाळ्यात, तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. तो चलो लेट्स गो. काय काय होतंय. चलो ड्रायव्हर गाडी निकालो. तुम गाड़ी निकालो. अच्छा सॉरी, मी ड्रायव्हर आहे का. समझाना पड़ता है इसको. फिर चलो बाय बाय. बघा आज वातावरण जरा क्लिअर आहे, ढग क्लिअर आहे, पण तरी मध्ये मध्ये पाऊस येतोय, मध्ये मध्ये ऊन येतंय. हे असं 4 दिवस असंच चालू आहे, पण आज मज्जा येणार आहे, खूप मज्जा येणार आहे. पिकनिकला जायचं म्हटलं की मस्त मज्जा येते. आणि अशा रीतीने आमचा प्रवास सुरू झाला. आमच्याबरोबर होते नेहमीचेच आमचे मित्र भाग्येश आणि प्रेरणा. तर सकाळी घरातून निघालो तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की आज पाऊस पडणार आहे, कारण बाहेर ऊन पडलं होतं. पण अशा रीतीने आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो आणि आकाशाने अक्षरशः दारं उघडली. धो पाऊस चालू झाला आणि त्यामुळे आमची खऱ्या अर्थाने रेनी पिकनिक स्टार्ट झाली. किती छान वाटतं रेनी पिकनिकला जायला. आणि असे आमचे सोबती असतील बरोबर तर अजूनच मजा येते. आजूबाजूला दाट हिरवगार जंगल, थंडगार वारा आणि पावसामुळे सगळं वातावरण अजूनच सुंदर झालं होतं. अशा हवेत मुळगावचा प्रसिद्ध गरमागरम वडापाव खाण्याची मजाच काही वेगळी. सो आम्ही आलो होतो मुळगावला वैजयंती ढाबा, जिथला वडापाव इवन तिथले सगळेच पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. तिथल्या वडापावची चव तर खूपच भारी आहे. म्हणजे कुठून कुठून लोक येतात इथला वडापाव खाण्यासाठी. सो आम्ही मस्त वडापावचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर पुढे निघालो. बारवी डॅमवर गेलो, जिथे आमचं फोटो सेशन असतं नेहमीच, जी आमची फोटो काढण्याची जागा आहे. इवन आमची म्हणण्यापेक्षा सगळ्यांचीच. तिथे असं एक लोकेशन आहे की जिथे फोटो छान येतात आणि आजूबाजूला अक्षरशः जंगलच आहे, जिथून कधी कुठला प्राणी येईल सांगता येत नाही. पण छान वाटतं आणि पावसात तर खूपच छान वाटतं, मज्जा येते. सो गेलो आणि मस्त मस्त फोटो काढले. ही छोटीशी नदी आहे, इथे पण अजूनही पाणी भरलेलं नाही आहे. पावसात एवढा पाऊस झालेला नसावा, पण बऱ्याचदा आम्ही येतो तेव्हा इथे पाणी असतं बऱ्यापैकी. आणि त्यानंतर आम्ही आमच्या नेहमीच्या रस्त्यावर गेलो, छान छान फोटोज क्लिक केले, छान आठवणी गोळा केल्या. पावसाचाही थोडासा आनंद घेतला. जास्त भिजू शकत नव्हतो कारण आम्ही कपडेही आणले नव्हते, त्यामुळे थोडासा पावसाचा आनंद घेतला, मजा मस्ती केली. आणि त्यानंतर आम्ही गेलो भुट्टा खायला. पाऊस आणि भुट्टा हे समीकरणच नेहमीचं आहे, त्यामुळे गरमागरम भुट्टा खाल्ला. आणि त्यानंतर सुरुवात झाली खंडोबाच्या डोंगराच्या चढाईला. तब्बल 550 पायऱ्या आहेत या खंडोबाच्या मंदिरात जाण्यासाठी. ॲक्च्युली खूप पाऊस पडला असता तर आम्ही इथलं प्लॅन कॅन्सल केला होता, पण पाऊस थांबला आणि खंडोबाने आम्हाला जवळजवळ बोलवूनच घेतलं होतं. त्यामुळे फायनली आम्ही मंदिरामध्ये चढायला सुरुवात केली. इथे पण आज बाजूला एक छोटीशी नदी किंवा छोटासा तलाव असा आहे.
तर पायऱ्या चढायला सुरुवात केली. पाण्याची बाटली घेतलेली, छत्री तर होतीच, पण खंडोबानेच आमच्यावर कृपा केली असावी, कारण चढेपर्यंत आम्हाला एक थेंबही पाऊस लागला नाही. चढताना जी काही दमछाक होत होती ती काही वेगळीच होती, कारण आपल्याला सवय नसते एवढं उंच चढायची किंवा एवढ्या एक्झरसाईजची. सो आम्ही थोडं थांबत, थोडं बसत, थोडं फोटो काढत असं आम्ही खंडोबाच्या मंदिराच्या पायऱ्या चढलो. आणि जसजसं मंदिर जवळ येत होतं, जसजसा आम्हाला कळस दिसत होता, तेव्हा इतकं बरं वाटत होतं. आधी एवढी दमछाक झाली, पण वर पोहोचल्यावर जो नजारा दिसला त्यासाठी सगळी मेहनत सार्थकी लागली. पावसाने नटलेले हिरवेगार डोंगर, थंडगार वारा आणि सोबतीला खंडोबा. मन अगदी प्रसन्न झालं. ते मंदिर खूपच सुंदर आहे खंडोबाचं, आणि आजूबाजूला एवढं घनदाट जंगल आहे आणि एवढा नजारा सुंदर आहे की तिथून परतायचं मनच करत नाही. असं वाटतं तिथेच थांबावं, छान वाऱ्याचा आनंद घ्यावा, छान शांतता अनुभवावी. एरवी आम्ही येतो तेव्हा खरंच खूप शांतता असते, माणसं नसतात जास्त, पण ह्यावेळी खूप माणसं होती, कारण मी संडेला गेलेलो, त्यामुळे सुट्ट्या होत्या आणि भरपूर गर्दी होती. आणि मग त्यानंतर आम्ही उतरायला सुरुवात केली. उतरताना मात्र अक्षरशः पाय लटपटत होते. तशाच परिस्थितीत आम्ही पावसाचा आनंद घेत फायनली परतीचा प्रवास केला आणि घरी आलो. सो आज संकष्टी होती आणि आईकडे मोदक करायचे होते, त्यामुळे आईला मदत करण्यासाठी आलेले होते. तर असा होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.